हॅलो. पहा, आपण सर्क्युलेटरी सिस्टीम अँड रेस्पिरेटरी सिस्टीम आणि सर्क्युलेटरी सिस्टीम हा भाग पाहतोय. यामध्ये आपण पहिले जे 3 पार्ट आहेत ते पाहिलेले आहेत की ब्लड व्हेस्क्युलर सिस्टीम मध्ये ब्लड, कंपोजिशन ऑफ ब्लड, वर्किंग, त्यानंतर स्ट्रक्चर ऑफ द हार्ट, इंटरनल स्ट्रक्चर ऑफ द हार्ट, त्यानंतर ब्लड व्हेसल्स, आर्टरी, व्हेन अँड कॅपिलरीज यांचे जे आर्टरी, व्हेन अँड कॅपिलरीज हा जो भाग आहे तो आपण पाहिला. त्यानंतरचा जो भाग आहे तो आहे, पहा, ब्लड प्रेशर. आता ब्लड प्रेशर म्हणजे काय? तर ब्लड प्रेशर मध्ये आपल्याला द प्रेशर एक्झर्टेड बाय द ब्लड ऑन द वॉल ऑफ द आर्टरीज इन विच इट कंटेन इज कॉल्ड ॲज अ ब्लड प्रेशर. ब्लड प्रेशर म्हणजे काय? कशाला म्हणतो आपण ब्लड प्रेशर? तर ब्लड प्रेशर म्हणजे द प्रेशर एक्झर्टेड बाय द ब्लड ऑन द वॉल ऑफ द आर्टरीज. आता हे ब्लड प्रेशर मेजर करण्याचं इन्स्ट्रुमेंट आहे, त्याला आपण काय म्हणतो? स्पिग्मोमॅनोमीटर. ब्लड प्रेशर मेजर करण्याचं इन्स्ट्रुमेंट आहे, त्याला काय म्हटलेलं आहे? स्पिग्मोमॅनोमीटर. त्याचं वर्किंग वगैरे आपण पाहू. आधी ब्लड प्रेशर म्हणजे काय पाहूया. द प्रेशर एक्झर्टेड बाय ब्लड ऑन द वॉल ऑफ द ब्लड व्हेसल्स इज कॉल्ड ॲज अ ब्लड प्रेशर. की ब्लड व्हेसल मधनं रक्तवाहिन्यातून रक्त वाहत असताना त्याच्यावरती काहीतरी प्रेशर दिसतं, दाब दिसतो, त्या दाबाला आपण काय म्हणतोय? ब्लड प्रेशर असे म्हणतो. इट इज मेजर्ड बाय द इन्स्ट्रुमेंट कॉल्ड ॲज अ स्पिग्मोमॅनोमीटर. आणि हे जे तुमच्या समोर दाखवलेलं आहे डॉक्टरकडे असतं ते इन्स्ट्रुमेंट आहे, त्याला आपण काय म्हणतो? स्पिग्मोमॅनोमीटर. आणि वरती दाखवलेला आहे तो टेलिस्कोप आहे. तर स्पिग्मोमॅनोमीटर इन्स्ट्रुमेंटनं काय केलं जातं? ब्लड प्रेशर मेजर केलं जातं. आता हे ब्लड प्रेशर मेजर करताना काय केलेलं असतं की द ब्लड प्रेशर हे हार्टच्या मधून ब्लड जेव्हा बाहेर पडतं त्याच्यावरती मॅक्झिमम ब्लड प्रेशर असणार आहे. अओर्टामधून जसं ब्लड प्रेशर आर्टेरिओल मध्ये जाईल, आर्टरीज मध्ये जाईल, जितकं हार्ट पासून दूर जाईल तसं ब्लड प्रेशर कमी 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 होतं. शेवटी कॅपिलरीज आणि कॅपिलरीज मध्ये व्हेन्युल्स मधून व्हेन आणि व्हेन मधून मेजर व्हेन, प्री केबल आणि पोस्ट केबल व्हेन ना हार्ट मध्ये येतं. हार्ट मध्ये येणाऱ्या ब्लडवर मॅक्झिमम प्रेशर असणार आहे. आणि किती प्रेशर असणार आहे? तर हार्ट मधून बाहेर पडलेलं ब्लड पुन्हा हार्ट पर्यंत येईल एवढा त्याच्यावरती दाब दिला तरच ब्लड काय होणार आहे? परत हार्टकडे रिटर्न येणार आहे. म्हणून ह्याला आपण काय म्हणतो? ब्लड प्रेशर म्हणतो, हार्टचं ब्लड प्रेशर म्हणतो. आणि हे हार्ट वरती ब्लड प्रेशर देण्याचं काम कोण करतं? हार्ट करतं. हार्ट ॲज अ पंपिंग ऑर्गन. हार्ट हा काय आहे? पंपिंग ऑर्गन आहे. मग वेगवेगळ्या ठिकाणचं ब्लड प्रेशर वेगवेगळं भरू शकतं. आपण ब्लड प्रेशर मोजतो ते कुठलं मोजतो? आर्टरी, व्हेन्स आणि कॅपिलरीज. तर आपण त्यातलं आर्टेरियल ब्लड प्रेशर मोजतो. आर्टरी मध्ये असणारं ब्लड आहे त्याच्यावरचं जे प्रेशर आहे ते मोजलं जातं, त्याला आर्टेरियल ब्लड प्रेशर म्हणतात. द प्रेशर एक्झर्टेड बाय द ब्लड ऑन द वॉल ऑफ द आर्टरीज इज कॉल्ड ॲज अ आर्टेरियल ब्लड प्रेशर. आर्टरी मधून जे ब्लड वाहत असतं त्या वाहणाऱ्या ब्लड वरती जो दाब असेल त्याच्या वॉलवर साईडला जो दाब असतो तो दाब म्हणजे काय म्हणणार आपण? आर्टेरियल ब्लड प्रेशर. आता ऍक्च्युली ब्लड प्रेशर मोजायचं झालं तर ब्लड व्हेसल कट करून मध्ये काय करायला लागेल? इन्स्ट्रुमेंट लावावं लागेल. तसं नाही आपण करत. तर काय करतो? आतून वाहणारा ब्लड प्रेशर आहे त्याच्यावरचा दाब पाहण्यासाठी हार्टच्या वॉलवरती जेवढा दाब आलेला असतो तो दाब आपण काय करतो? मेजर करतो. म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे? द प्रेशर एक्झर्टेड बाय द ब्लड ऑन द वॉल ऑफ द आर्टरीज इज कॉल्ड ॲज अ आर्टेरियल ब्लड प्रेशर. द प्रेशर ऑन द आर्टेरियल वॉल ड्युरिंग द व्हेंट्रिक्युलर कॉन्ट्रॅक्शन इज कॉल्ड ॲज अ सिस्टोलिक प्रेशर. आता हे जे ब्लड प्रेशर आहे आर्टरीवरचं सुद्धा ब्लड प्रेशर दोन प्रकारे पाहता येतं. एक म्हणजे सिस्टोलिक ब्लड प्रेशर आणि दुसरं म्हणजे डायस्टेलिक ब्लड प्रेशर. सिस्टोल म्हणजे काय? द कॉन्ट्रॅक्शन ऑफ द हार्ट. डायस्टल म्हणजे काय? रिलॅक्सेशन ऑफ द हार्ट. कॉन्ट्रॅक्शनच्या वेळेस जेव्हा हार्ट कॉन्ट्रॅक्ट होतं तेव्हा मॅक्झिमम प्रेशर त्या ब्लडवरती असणार आहे आणि ते ब्लड काय केलं जाईल? हार्टमधून बाहेर इजेक्ट केलं जाईल. तेव्हा जे असणारं जास्तीत जास्त प्रेशर त्याला म्हणायचं सिस्टोलिक ब्लड प्रेशर. म्हणजे द प्रेशर एक्झर्टेड बाय द हार्ट on the exerted on the pressure is measured on the heart when measured the pressure is measured
Pressure on arterial wall during ventricular contraction is called as a systolic pressure. जेव्हा व्हेंट्रिकल कॉन्ट्रॅक्ट होतात त्यावेळेस जे ब्लड वरती प्रेशर असणार आहे त्याला आपण काय म्हणतो, सिस्टोलिक प्रेशर म्हणतो. इट इज अ मॅक्झिमम प्रेशर. हे काय आहे, मॅक्झिमम प्रेशर आहे. इट इज अबाउट 120 mm ऑफ Hg. 120 मिलीमीटर पारस्तंभाच्या उंची एवढं अशा पद्धतीचं हे आहे ब्लड प्रेशर. त्याला काय म्हणतो आपण, सिस्टोलिक ब्लड प्रेशर. नॉर्मल अडल्टमध्ये, प्रौढ व्यक्तीमध्ये म्हणजे तुमच्या वयामध्ये 18 ते 25 वयोगटामधल्या मुलांच्या मध्ये जर ब्लड प्रेशर पाहिलं तर ते किती आढळेल, 120 mm ऑफ Hg. सरासरी थोडंफार कमी जास्त असू शकेल, बरोबर आहे की नाही. तर हे जे आहे त्याला काय म्हटलेलं आहे, सिस्टोलिक ब्लड प्रेशर. द प्रेशर ऑन द वॉल ऑफ द आर्टरीज artery during the relaxation of the ventricle is called as a diastolic blood pressure. सिस्टोलिक साठी SP शब्द वापरतात, डायस्टोलिक साठी DP शब्द वापरतात. डायस्टोलिक ब्लड प्रेशर म्हणजे काय, तर ज्यावेळेस व्हेंट्रिकल रिलॅक्स होतात, ज्यावेळेस व्हेंट्रिकल रिलॅक्स होतात, हार्ट मधून ब्लड बाहेर इंजेक्ट केलं जात नाही त्यावेळेचं जे प्रेशर असेल त्याला आपण काय म्हणतो, कमीत कमी प्रेशर जे असेल त्याला आपण काय म्हणतो, डायस्टोलिक प्रेशर असं म्हणतो. फॉर अ नॉर्मल हेल्दी अडल्ट इज अबाउट 80 mm ऑफ Hg. आणि हे निरोगी व्यक्तीच्या, प्रौढ व्यक्तीच्या डायस्टोलिक ब्लड प्रेशर किती असेल तर 120 mm Hg. आता ब्लड प्रेशर एक्सप्लेन करताना काय करतात, ब्लड प्रेशर इज इक्वल टू SP डिवायडेड बाय DP ऑब्लिक DP. काय केलं जातं, ब्लड प्रेशर सांगताना SP म्हणजे सिस्टोलिक ब्लड प्रेशर म्हणजे हार्ट जेव्हा कॉन्ट्रॅक्ट होतो तेव्हाच ब्लड प्रेशर, आणि ज्यावेळी हार्ट रिलॅक्स होतं तेव्हाच प्रेशर, त्याला म्हणायचं डायस्टोलिक. हे रेशो मध्ये दाखवतात किंवा ऑब्लिक तिरप्या लाईन त्याच्यामध्ये काढून आपण काय करतो सांगतो. हे कसं असतं, ब्लड प्रेशर, नॉर्मल ब्लड प्रेशर इज अबाउट 120/80 mm Hg. Hg म्हणजे पारस्तंभा, पाऱ्यावरती प्रेशर मोजतात. इथं इन्स्ट्रुमेंट मध्ये पारा आहे, पाव दिसतोय तिथं खाली चककणारे दिसतंय, तिथं पाऱ्याची बॉटल आहे, त्यातनं काय होतं ते प्रेशर वरती तुम्हाला कॉलम मध्ये वाढते किती पारावर चढलेला आहे पाहायला मिळतो. ब्ल्यू कलरच्या लाईन्स आहेत, ह्या लाईन ब्ल्यू कलरचे अक्षर आहेत ही नॉर्मलची आहेत, रेड ही काय आहेत, ॲबनॉर्मलची आहेत. तर हे जे आहे त्याला ब्लड प्रेशर म्हणतो. द ब्लड प्रेशर इज नॉर्मली रिटन ॲज 120/80 mm ऑफ Hg. नॉर्मली ब्लड प्रेशर लिहिताना काय केलं जातं, 120/80 असं लिहिलं जातं. द डिफरन्स बिटवीन सिस्टोलिक अँड डायस्टोलिक ब्लड प्रेशर इज कॉल्ड ॲज अ पल्स प्रेशर. काय, सिस्टोलिक प्रेशर आणि डायस्टोलिक ब्लड प्रेशर ह्याच्यातला जो फरक आहे त्याला काय म्हणतात, पल्स प्रेशर म्हणतात. नॉर्मली इट इज 40 mm ऑफ Hg आणि नॉर्मली ते किती असतं, 40 mm Hg असतं. आता डेव्हिएशन फ्रॉम द नॉर्मल ब्लड प्रेशर व्हॅल्यू इंडिकेट द माल फंक्शन ऑफ द हार्ट. डेव्हिएशन म्हणजे वेगळेपणा, डेव्हिएशन्स अनेक मार्ग वेगळ्या प्रकारे, म्हणजे नॉर्मल पेक्षा वेगळं ब्लड प्रेशर आलं तर त्याला आपण काय म्हणणार, हार्टचं माल फंक्शन चाललेलं आहे, ॲबनॉर्मल हार्टचं वर्किंग चाललेलं आहे, हार्ट योग्य पद्धतीनं काम करत नाही, काहीतरी तुमच्या याच्यामध्ये रक्ताभिसरण संस्थेमध्ये काय आहे, हार्टमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे असं म्हणतात. आता पहा, नॉर्मली तुम्ही गेला डॉक्टर की डॉक्टर म्हणा ब्लड प्रेशर बघूया, ब्लड प्रेशर बघूया म्हटलं की आपल्याला काय करतात, आधी तिथं झोपायला लावतात, झोपल्याबरोबर ते इन्स्ट्रुमेंट जोडल्याबरोबर आपल्याला लगेच धडधड धडधड करायला सुरू होतं आणि ब्लड प्रेशर हे 150च्या वर जातं. तर हे तेवढ्यापुरतं झालेलं आहे, घाबरल्यामुळे झालेलं ब्लड प्रेशर आहे. त्यासाठी रिलॅक्स कंडिशनमध्ये डोक्यामध्ये कुठलेही विचार नसताना अशा पद्धतीनं शांत झोपेच्या वेळी जे झोपत असताना आडव्या असताना आपल्याला जे ब्लड प्रेशर मेजर केलं जातं ते म्हणजे नॉर्मल ब्लड प्रेशर. म्हणजे असं काय करावं लागेल, तुमचं नॉर्मली पहिल्यांदाच पाहताना गेला तर ब्लड प्रेशर चेंज झालेलं असेल, पण नंतर सवयीनं 2-3 वेळा परत ब्लड प्रेशर घेतलं तर तुमचं नॉर्मलला आलेलं असेल तर ते नॉर्मल ब्लड प्रेशर पाहिजे. पहिल्याच वेळी जास्त दिसलं म्हणजे लगेच तुम्हाला ब्लड प्रेशरचा त्रास आहे असं म्हणायचं काही कारण नाही. तर डेव्हिएशन फ्रॉम द नॉर्मल ब्लड प्रेशर व्हॅल्यू इंडिकेट द माल फंक्शन ऑफ द हार्ट. की ह्यापेक्षा कमी किंवा जास्त ब्लड प्रेशर आलं तर आपल्याला काय आहे, हार्टचं काम योग्य पद्धतीनं चाललेलं नाही असं आपल्याला म्हणावे लागेल. इट मे बी ड्यू टू हाय ऑर लो ब्लड व्हॉल्यूम. हे कशामुळे होतं, ब्लड प्रेशर कमी जास्त येतं, हे कमी जास्त ब्लड प्रेशर कशामुळे येतं, तर ब्लड व्हॉल्यूम आपल्या शरीरामध्ये रक्तच कमी असेल. नॉर्मली आपण पाहिलं की 4.5 ते 6, 4.5 ते
5.5 म्हटलेलं आहे, म्हणजे 5 ते 6 या दरम्यान लिटर ब्लड काय असायला पाहिजे. पण नॉर्मली ब्लडच कमी असेल शरीरामध्ये एखाद्याच्या रक्तामध्ये, तर काय होईल, ब्लड प्रेशर नॉर्मलीच कमी असेल. इट मे बी ड्यू टू हाय ऑर लो ब्लड प्रेशर. ज्यादा ब्लड असेल तर प्रेशर जास्त असेल, कमी ब्लड प्रेशर असेल तर काय होईल, ब्लड असेल तर कमी येईल. आर्टेरियल इनइलॅस्टिसिटी काय होतं, आर्टेरीज जे आहेत ह्या आर्टरीजमध्ये काय होतं, कोलेस्ट्रॉल फॅटी फूड खाऊन खाऊन काय होतात, आतून फॅट डिपॉझिट होतं आणि फॅट डिपॉझिट झाले की त्यांची लवचिकता, जसं ब्लडचा फ्लो आल्याबरोबर ब्लड व्हेसल डायलेट झाली पाहिजे, प्रसरण पावली पाहिजे, परत गेले की काय झालं पाहिजे, नॉर्मल व्हायला पाहिजे. म्हणजे नळाचं पाणी आपण पाहतो, रबरी पाईप असतात पहा, रबरी पाईप असतात त्या काय होतात, प्रेशर आल्याबरोबर पाणी आल्याबरोबर काय होतात, थोड्याशा एक्सपांड, त्यातनं वाहत असताना एक्सपांड होतात आणि परत काय होतात, प्रेशर पाणी गेल्यानंतर काय होतात, थोड्याशा कोलॅप्स होतात, आपल्या जागेवरती येतात. तर अशा पद्धतीची इलॅस्टिसिटी, लवचिकपणा ब्लड प्रेशरला आपल्या ब्लड व्हेसलला आपल्या असतो. तो लवचिकपणा काय होतो, फॅटी फूड खाल्ल्यामुळं, फॅट कोलेस्ट्रॉल डिपॉझिट झाल्यामुळं कमी होतो आणि वयानुसार ते लवचिकपणा कमी होतो आणि मग त्या कठीण बनतात आणि कठीण बनलेल्या कंडिशनला म्हणतात आर्टेरोस्क्लेरोसिस. काय म्हणतात, आर्टेरिओस्क्लेरोसिस असं म्हणतात. ब्लड व्हेसल्स काय झाल्यात, हार्ड झालेल्या आहेत, कठीण झालेल्या आहेत, योग्य प्रेशरला डायलेट होत नाहीत. डिपॉझिशन ऑफ फॅट लाईक कोलेस्ट्रॉल इन द आर्टरीज, आर्थेरोस्क्लेरोसिस. पहा, दोन शब्द आहेत, दोन्हीमध्ये थोडासा फरक आहे. आर्टेरिओस्क्लेरोसिस आणि आर्थेरोस्क्लेरोसिस. आर्टेरिओस्क्लेरोसिस म्हणजे ब्लड व्हेसल्स कठीण होणे आणि दुसरं आहे कठीण झाल्यामुळं त्याला आर्टेरिओस्क्लेरोसिस म्हणायचं आणि आतून ब्लड व्हेसल आहे पण आतून कोलेस्ट्रॉल डिपॉझिट होऊन मार्ग अरुंद झाला, आतला गॅप पोकळी कमी झाली की त्याला काय म्हणायचं, आर्थेरोस्क्लेरोसिस असं म्हणतात. म्हणजे पहा, आपला रस्ता आहे पण रस्त्यावरती अतिक्रमण केली, रस्त्यावरच दुकान दोन्ही बाजूने मांडत गेली तर रस्ता अरुंद होतो आणि त्या रस्त्यावरती प्रेशर होतं, येतं की नाही. तर तशा पद्धतीचं कोलेस्ट्रॉल डिपॉझिट होऊन झालेलं असतं, त्याला काय म्हणायचं, आर्थेरोस्क्लेरोसिस. रिनल डिसीज, किडनीमध्ये काही प्रॉब्लेम निर्माण झाला तरी सुद्धा काय होतं, ब्लड प्रेशर चेंज होऊ शकतं, कारण तिथून एक हार्मोन सिक्रेट होतं आणि ते ब्लड प्रेशर नियंत्रित करतं. रिनल डिसऑर्डर. इमोशनल इंडिकेट्स द हार्मोनल चेंजेस. इमोशन्स, इमोशन्स भावना, रागावलं, चिडलो तरी ब्लड प्रेशर काय होतं, वाढतंय. भांडणारा व्यक्ती पहा, लगेच त्याच्या कपाळावरती काय होतं, काय म्हणतो आपण त्याला, घाम येतो आलेला दिसतो, हार्टबीट त्याचे वाढलेले असतात. कारण काय आहे, इमोशनमुळे सुद्धा काय होतं, ब्लड प्रेशर वाढतं. हार्मोनल चेंजेस, शरीरामध्ये जे वेगवेगळे हार्मोन्स आहेत त्यांच्या बदलामुळे सुद्धा काय होतं, ब्लड प्रेशर इन्क्रीज होऊ शकतं. ओबेसिटी, लठ्ठपणा किंवा गलेलठ्ठपणा, ह्याच्यामुळे सुद्धा जाड जी व्यक्ती आहे, नॉर्मल वजन असायला पाहिजे उंचीच्या प्रमाणात, म्हणजे जनरली पहा उंची आपली काय करायची, सेंटीमीटर मोजायची आणि मग जेवढी उंची आहे त्यातनं 100 वजा करायचं, जेवढं येईल तेवढं आपलं वजन भरलं पाहिजे, हा नॉर्मल तक्ता झाला. म्हणजे समजा माझं वजन, माझी उंची आहे 168 सेंटीमीटर, त्यातनं 168 170 सेंटीमीटर, त्यातनं काय करायचं, 100 वजा केले तर माझं 70 वजन असायला पाहिजे, त्याच्यापेक्षा माझं जास्त आहे, म्हणजे माझं सुद्धा, मी सुद्धा ओबेसिटी मध्ये मोडतो. तर तशा पद्धतीने तुमचं तुम्ही पहा किती असायला पाहिजे. ब्लड प्रेशर लोअर दॅन द नॉर्मल, बिलो 90 to 60 mm of Hg is called as a hypotension. आणि काय म्हटलेलं आहे की जर नॉर्मल व्हॅल्यू आहे 120-80 आहे, त्याच्यापेक्षा 90-60 जर भरली तर आपण त्याला काय म्हणणार, हायपोटेन्शन म्हणणार, लो ब्लड प्रेशर म्हणणार. म्हणजे पहा, जनरली मुलींच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळतं की जनरली काय आहे, ब्लड प्रेशर कमी आहे, कारण त्यांच्यामध्ये व्हॉल्यूम कमी असतो, ते जरा कमी खातात, एक्सरसाइज करत नाही, त्यामुळे त्यांचा ब्लड व्हॉल्यूम काय असतो, कमी असतो आणि त्यांच्यामध्ये हायपोटेन्शन आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे 90-60 जर ब्लड प्रेशर किंवा त्याच्या खाली जर भरलं तर समजायचं की आपल्याला काय आहे, हायपोटेन्शन आहे, लो ब्लड प्रेशरचा प्रॉब्लेम आहे. आणि लो ब्लड प्रेशर असेल तर ब्रेनला, सर्व अवयवांना पुरेसं ब्लड पुरवठा होणार नाही, ब्लड पुरवठा झाला नाही तर त्यातून पुरवले जाणारे घटक, अन्न घटक आणि ऑक्सिजन पुरवठा होणार नाही, तर हायपोटेन्शन. अँड ब्लड प्रेशर हायर दॅन द नॉर्मल अबाउट 140 to 90 mmHg.
इज कॉल्ड हायपरटेन्शन. आणि 140-90 पेक्षा जर जास्त ब्लड प्रेशर भरत असेल म्हणजे सिस्टॉलिक 140 आणि डायस्टोलिक 90 याच्यापेक्षा जर जास्त ब्लड प्रेशर जर असेल तर त्याला आपण म्हणू की हायपरटेन्शन आहे, हाय ब्लड प्रेशर आहे. त्या व्यक्तीला काय आहे, हाय ब्लड प्रेशरचा त्रास आहे. व्हेरियस फॅक्टर दॅट अफेक्टिंग ऑन द ब्लड प्रेशर. आता ब्लड प्रेशरला कारणीभूत ठरणारे घटक कोणकोणते आहेत, कशाचा परिणाम होतो ब्लड प्रेशर वाढण्यामध्ये. तर प्रेशर आर कार्डियक आउटपुट, हार्टमधनं किती प्रमाणात हार्ट ब्लड काय केलं जातं, बाहेर टाकलं जातं. म्हणजे नॉर्मल बीट आहेत, रेस्ट कंडिशनला आपल्याला 72 ठोके पडले पाहिजेत, बरोबर आहे की नाही. एका मिनिटाला 72 पडतात, पण एका मिनिटाला त्याच्यापेक्षा नॉर्मल कंडिशनमध्ये जर तुमचे जर 70-80 जर भरायला लागले, 80च्या वर भरायला लागले, तर तिथं हार्ट काय करणार आहे, जादा काम करणार आहे, डायरेक्टली इनडायरेक्टली काय होणार आहे, ब्लड प्रेशर वाढलेलं असणार आहे. पेरिफेरल रेझिस्टन्स काय म्हटलेलं आहे, ह्या पेरिफेरल रेझिस्टन्स सभोवतालच्या ब्लड प्रेशरवर दाब पडत असेल तरी सुद्धा काय होऊ शकतं, ब्लड प्रेशर वाढू शकतं. ब्लड व्हॉल्यूम, जर ब्लड व्हॉल्यूम जास्त असेल किंवा कमी असेल त्याचाही परिणाम काय होतो, ब्लड प्रेशर वरती होतो. लेंथ अँड डायमीटर ऑफ ब्लड व्हेसल्स, ब्लड व्हेसलची लांबी आणि रुंदी याच्यावरचाही परिणाम ब्लड प्रेशर वरती होतो. विस्कॉसिटी ऑफ ब्लड, घट्ट आहे का पातळ आहे ब्लड याच्यावरतीही काय होतो, ब्लड प्रेशर वरती परिणाम होतो. एज, वयानुसार, नॉर्मल तुमच्या वयामध्ये मी सांगितलंय 120-80 असायला पाहिजे, माझ्या वयाचं जर पाहिलं तर माझं 130-135 90 जरी भरलं तरी हे नॉर्मलच ब्लड प्रेशर आहे. 130-135 ते 85 म्हणू, हे जर भरलेलं जर ब्लड प्रेशर असेल तर ते नॉर्मलच म्हणावं लागेल, कारण वय जसं वाढत जाईल तसं काय होतं, रक्तवाहिन्यांचं काय होतं, ताठरपणा काय होतो, वाढतो आणि त्यामुळे ब्लड प्रेशर काय होतं, वाढलेलं असतं. जेंडर, जेंडर म्हणजे आपण म्हणतो सेक्स, स्त्री पुरुष, म्हणजे एकाच वयाचे, एकाच वजनाचे, एकाच उंचीचे स्त्री पुरुष, मुलगा किंवा मुलगी घेतली तर मुलींचं ब्लड प्रेशर त्यातल्या कमी असतं, मुलांचं जास्त असतं. त्याला म्हणायचं जेंडर व्हेरिएशन. म्हणजे सेक्सनुसार. फेनस रिटर्न्स, फेन मध्ये किती प्रमाणात ब्लड परत येते त्याच्यावरती सुद्धा काय आहे, ब्लड प्रेशर अवलंबून आहे. स्लीप, झोपेत असणे आणि त्याचाही परिणाम त्याच्यावरती होतो. इमोशन, भावना, भीती, त्यानंतर इमोशन्स वेगवेगळे, रागवणे वगैरे, चिडणे, याचाही परिणाम ब्लड प्रेशर होतं. एक्झरसाइज, व्यायाम केल्यानंतर सुद्धा ब्लड प्रेशर होते. एक्झरसाइज, स्ट्रेनियस एक्झरसाइज केला, रनिंग केलं की तेवढा पुरता वाढतो, पुन्हा नॉर्मल येतं. आणि अशा व्यक्तीमध्ये मात्र नॉर्मली ब्लड प्रेशर जास्त नॉर्मल जातं. अनेक्झिटी, चिंता, काळजी, ह्या काळजीमुळे सुद्धा काय होतं, ब्लड प्रेशर आपल्याला कमी पाहायला मिळतं, ब्लड प्रेशर कमी जास्त झालेलं पाहायला मिळतं. नॉर्मल कार्डियक आउटपुट, नॉर्मल कार्डियक आउटपुट इज 5 लिटर्स पर मिनिट. नॉर्मली एका मिनिटामध्ये हार्टमधून किती बाहेर पडतं, तर 5 लिटर ब्लड बाहेर पडतं, आपण म्हणतो त्याला कार्डियक आउटपुट म्हणतो. इन्क्रीज इन कार्डियक आउटपुट इन्क्रीजेस द सिस्टॉलिक प्रेशर. हा जर कार्डियक आउटपुट एका मिनिटामध्ये 5 लिटरपेक्षा जर जास्त म्हणजे 6 लिटर 7 लिटर ब्लड बाहेर पडत असेल तर काय होईल, सिस्टॉलिक ब्लड वाढण्यास मदत होईल. पेरिफेरल रेझिस्टन्स डिपेंड अपॉन द डायमीटर ऑफ ब्लड व्हेसल्स. ब्लड व्हेसलचा डायमीटर जो आहे, आपली जी पोकळीची रुंदी जी आहे, व्यास आहे, त्याच्यावरतीही परिणाम होतो. पेरिफेरल रेझिस्टन्स, असं कोलेस्ट्रॉल डिपॉझिट होत गेलं तरी सुद्धा काय होईल, ब्लड प्रेशर वाढेल. डिक्रीज इन डायमीटर ऑफ आर्टेरिओल अँड कॅपिलरीज अंडर द इफेक्ट ऑफ व्हॅसोकॉन्स्ट्रिक्शन. काय आहे, काही वेळा आर्टरीज आणि कॅपिलरीज काय होतं, व्हॅसोकॉन्स्ट्रिक्शन. फॅसो म्हणजे व्हेसल्स, कॉन्स्ट्रिक्शन्स म्हणजे आकुंचन पावणे. आपल्याला माहित आहे, एखादी जखम झाली, रक्तस्राव झाला तर एक काय होतं, क्लॉटिंग होतं आणि दुसरं काय होतं, त्याच्या पाठीमागची ब्लड व्हेसल कॉन्ट्रॅक्ट होते, आकुंचन पावते की मार्ग काय होईल, छिद्र जे आहे ते बारीक होतं आणि ब्लड फ्लो काय केला जातो, बंद केला जातो. तर तशा पद्धतीनं ते करण्यासाठी लागणार जे हार्मोन्स आहे ते हार्मोन जर सिक्रीट झालं तरी सुद्धा काय, त्या हार्मोनच्या सिक्रिशनवरती जर परिणाम झाला, कमी जास्त हार्मोन सिक्रेट होत असेल तरी सुद्धा काय होतात, ब्लड व्हेसल कॉन्ट्रॅक्ट होतात आणि कॉन्ट्रॅक्ट झाले की काय होईल, प्रेशर वाढेल. लाईक व्हॅसोप्रेसिन
ऑर एडीएच. आता हे व्हॅसोकॉन्स्ट्रिक्शन कशामुळे होतं तर व्हॅसोप्रेसिन नावाचं जे हार्मोन आहे, व्हॅसोप्रेसिन किंवा एडीएच नावाचं जे हार्मोन आहे, किडनीमध्ये आपण एक्सक्रिटरी सिस्टीम मध्ये पाहणार आहे की एडीएच नावाचं हार्मोन सिक्रेट होतं की आपल्या शरीरातलं पाण्याचं प्रमाण नियंत्रण करणारं हे हार्मोन आहे एडीएच. त्या काय करतात, ब्लड व्हेसल्स कॉन्ट्रॅक्ट आणि रिलॅक्सेशन वरती परिणाम करतं हे हार्मोन, आणि ब्लड व्हेसल रिलॅक्स झाल्या तर ब्लड मधून पाणी बाहेर जास्त येतं, ते स्वेट ग्लँड मध्ये घामाच्या ग्रंथीमध्ये जातं आणि घामाच्या ग्रंथीतून घाम बाहेर पडतो. शरीर टेम्परेचर वाढलेलं असतं, त्या टेम्परेचरमध्ये आपल्या शरीराचं टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी, बरोबर आहे. तर त्याचाही परिणाम काय होतो, ब्लड प्रेशरवरती होतो. कॉजेस इन्क्रीज इन पेरिफेरल रेजिस्टन्स, त्यामुळे काय होतो, पेरिफेरल रेजिस्टन्स इन्क्रीज होतो अँड देअर बाय इन्क्रीज इन ब्लड प्रेशर. आणि काय होतो, ब्लड प्रेशर त्याच्यामुळे काय होतं, वाढतो. ब्लड लॉस इन ऍक्सिडेंट, रक्तस्राव झाला, काय आहे ऍक्सिडेंटमध्ये काय झालेलं आहे, रक्तस्राव झाला, व्हॉल्यूमच कमी झाला तरी सुद्धा काय होऊ शकेल, ब्लड प्रेशर डिक्रीज होईल. बर्न केसेस, भाजलेला आहे जळलेला आहे व्यक्ती, बरोबर आहे का नाही, अशा वेळेस किती प्रमाणात त्याला भाजलंय त्याच्यावरती, किरकोळ भाजणं वेगळं, पण जास्त झालं असेल तर काय होईल, ब्लड व्हॉल्यूम, पाण्याचा व्हॉल्यूम शरीरातला कमी होईल, इनडायरेक्टली ब्लड व्हॉल्यूम कमी होईल आणि ब्लड प्रेशर त्याचं काय होतं, कमी होतं. thus the blood pressure decreases, त्याचा परिणाम होऊन काय होतो, ब्लड प्रेशर डिक्रीज होतं. ब्लड प्रेशर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द व्हिस्कोसिटी ऑफ ब्लड, आणि रक्ताच्या घनतेवरती सुद्धा काय आहे, ब्लड प्रेशर अवलंबून आहे. द ब्लड प्रेशर इन्क्रीजेस इन एज ड्यू टू इन्क्रीज इन इनइलॅस्टिसिटी ऑफ ब्लड व्हेसल्स. वय जसं वाढत जाईल तसं काय होतं, ब्लड प्रेशर वाढत जातं. कशामुळं तर आपल्या ज्या रक्तवाहिन्या आहेत त्यांच्या काय आहे, लवचिकता काय होते, कमी होत जाते. अमाऊंट ऑफ ब्लड ब्रॉट टू द हार्ट वाया द व्हेन पर युनिट टाइम इज कॉल्ड ॲज अ व्हेनस रिटर्न. काय आहे, फेन मध्ये परत येणारं ब्लड आहे त्याला व्हेनस रिटर्न होतो, अँड इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द ब्लड प्रेशर. ब्लड प्रेशर जेवढं असेल, जास्त असेल तेवढं व्हेनस ब्लड सुद्धा जास्त येणार आहे. ब्लड प्रेशर इज ऑल्सो डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द टोटल लेंथ ऑफ द ब्लड व्हेसल्स. जेवढी लेंथ जास्त असेल तेवढ्या प्रमाणात ब्लड प्रेशर काय असणार आहे, जास्त असणार आहे. ब्लड प्रेशर कॅन ऑल्सो बी अफेक्टेड बाय द व्हॅसोकॉन्स्ट्रिक्शन ऑर व्हॅसोडायलेशन. रक्तवाहिन्या आकुंचन पावणे किंवा प्रसरण पावणे ह्याचा परिणाम सुद्धा ब्लड प्रेशरवरती होतो. फिमेल हॅव स्लाइटली लोअर ब्लड प्रेशर दॅन द मेल हर एज बिफोर मेनोपॉज. काय म्हटलेलं आहे, स्त्री पुरुषाचं जर प्रमाण जर पाहिलं तर स्त्रियामध्ये काय आहे, त्याच वयाचा, त्याच उंचीचा, त्याच जाडीचा पुरुषाच्या मानानं स्त्रियांचं वजन काय असतं, ब्लड प्रेशर कमी असतं. बिफोर द मेनोपॉज, मेनोपॉज म्हणजे ॲट द एंड ऑफ मेन्स्ट्रुअल सायकल आपण म्हणतोय जनरली, आफ्टर द 45 इयर्स टू 50 इयर्स या दरम्यान काय आहे, तोपर्यंत काय असतं, स्त्री आणि पुरुषांचं जर ब्लड प्रेशर जर पाहिलं तर फिमेलचं ब्लड प्रेशर काय असतं, कमी असतं. हायएव्हर it is risk of high blood pressure increases in the female after the menopause set in. काय आहे, मेनोपॉज नंतर 50 वर्षानंतर, 45-50 वर्षानंतर स्त्रियांच्या मध्ये मेन्स्ट्रुअल सायकल स्टॉप झाल्यानंतर काय होतं, त्याचं ब्लड प्रेशर काय होतं, वाढत राहतं. त्यानंतरचा भाग आहे मेजरमेंट ऑफ द ब्लड प्रेशर. ब्लड प्रेशर मेजर कसं केलं जातं. मेजरमेंट ऑफ द ब्लड प्रेशर. ब्लड प्रेशर इज मेजर विथ द हेल्प ऑफ ॲन इन्स्ट्रुमेंट कॉल्ड ॲज अ स्पिग्मोमॅनोमीटर. हे जे फोटोमध्ये तुम्हाला याच्या स्क्रीनवर दाखवलेलं आहे, हे जे इन्स्ट्रुमेंट आहे त्याला काय म्हणतात, स्पिग्मोमॅनोमीटर म्हणतात. स्पिग्मोमॅनोमीटरनं काय केलं जातं, ब्लड प्रेशर मेजर केलं जातं. धिस इन्स्ट्रुमेंट कन्सिस्ट ऑफ इनफ्लॅटेबल रबर ट्यूब. काय आहे, ह्याला इथं मध्ये जे दाखवलेलं आहे लाकडी रबरी ट्यूब असते, त्याच्यामध्ये आतमध्ये सेंटरला ठेवली, आता ती आपण काय करतात, आपल्या दंडाच्या भोवती गुंडळतात. तर तो जो आहे ती काय म्हटलेला आहे, इनफ्लॅटेबल रबर बॅग म्हटलेला आहे. दिस इन्स्ट्रुमेंट कन्सिस्ट ऑफ इनफ्लॅटेबल रबर बॅग कप कव्हर्ड बाय अ कॉटन क्लॉथ. आणि त्या रबरी पिशवीच्या भोवती काय असतं, कापड असतं, अशी एक पातळ अशी पिशवी आपली त्या याच्यामध्ये असते. इट इज connected with the help of rubber tube
टू द मर्क्युरी मॅनोमीटर आणि त्यातून निघालेली एक ट्यूब कुणाला जोडलेली आहे मर्क्युरी मॅनोमीटरला मेजरमेंट करण्याच्या पारस्तंभाला जोडलेली आहे ऑन वन साइड अँड अ रबर ट्यूब ऑन द अनदर साइड. दुसरी ट्यूब कुणाला जोडलेले आहे रबर बल्बला जोडलेले आहे बलूनला जोडलेले आहे की त्यातून काय केले जाते हवा भरली जाते. ड्युरिंग मेजरमेंट या ठिकाणी ही जी आहे हे जे दाखवलेलं आहे एरो ते जे काय आहे ते काय आहे तर ही जी रबर बॅग दाखवलेली आहे आणि त्याच्यापासून निघालेल्या ह्या दोन नलिका आहेत त्यातील पहिली जी नलिका आहे ती काय केलेली आहे ही जी नलिका आहे ती कशाला गेलेली आहे मर्क्युरी कॉलमला गेलेली आहे आणि दुसरी जी आहे ती काय गेलेली आहे ह्या बलूनला गेलेली आहे. हा बलून आहे रबर बल्ब म्हटलेला आहे की ज्याच्या साह्याने काय केलं जातं त्या पिशवीमध्ये हवा भरली जाते आणि त्याच्या खाली या ठिकाणी एक हॉल आहे पहा गोल असं सर्कल आहे हे पहा दिसतंय का तुम्हाला ते तर हे जे हॉल आहे त्या हॉलनं काय केली जाते हवा सोडून दिली जाते त्यात भरलेली हवा आहे ती. ड्युरिंग मेजरमेंट द पर्सन इज आस्क्ड टू लाय इन द स्लीपिंग पोझिशन. काय केलं जातं ब्लड प्रेशर मोजताना त्या व्यक्तीला काय केलं जातं आडवं झोपवलं जातं. द इन्स्ट्रुमेंट इज प्लेस्ड ॲट द लेवल ऑफ द हार्ट आणि ते जे इन्स्ट्रुमेंट आहे ते हृदयाच्या लेवललाच ठेवलं जातं. इन्स्ट्रुमेंट काय केलं जातं हृदयाच्या लेवलला ठेवलं जातं ते वर खाली ठेवलं तरी ब्लड प्रेशरमध्ये फरक पडू शकतो. द इन्स्ट्रुमेंट प्लेस ॲट द लेवल ऑफ द हार्ट द कफ इज टाईटली रॅप्ड अराउंड द अप्पर आर्म. अप्पर आर्म म्हणजे आपण दंडाचा जो भाग आहे त्या दंडाच्या भागाभोवती काय केली जाते ही जी दाखवलेली जी हे आहे ही ही दंडाभोवती काय केले जाते गुंडाळली जाते. द कप इज इनफ्लॅटेबल कप इज इनफ्लॅटेड टिल द ब्रॅकियल आर्टरी इज ब्लॉक्ड. काय केला जातो ब्रॅकियल आर्टरी दंडाची जी आर्टरी आहे ती ब्लॉक होईपर्यंत काय केलं जातं त्याच्यामध्ये प्रेशर द कप इज इनफ्लॅटेड टिल द ब्रॅकियल आर्टरी इज ब्लॉक्ड ड्यू टू द एक्सटर्नल प्रेशर. त्यात ह्या बल्बमुळं काय केलं जातं हवा भरली जाते कपमध्ये आणि बाहेरून हवेचा दाब आतमध्ये काय आहे त्याच्यात दंडाचं बोन आहे त्या बोनच्या मध्ये ब्लड व्हेसल काय केली जाते दबली जाते आणि दबल्यामुळं काय होतं तिचा प्रवाह खंडित होतो. देन द प्रेशर इज इन द कफ इज स्लोली लोवर्ड टिल द फर्स्ट पल्सटाईल साऊंड इज हर्ड. आणि मग काय केलं जातं हवा त्या बलूनच्या साह्याने भरून भरून काय केलं जातं की ब्रॅकियल आर्टरी मधला ब्लड फ्लो बंद केला जातो आणि हॉल सोडून या ठिकाणी ही जी हॉल आहे हे हॉल सोडून काय केलं जातं की हळूहळू काय केलं जातं जेव्हा पहिला पल्स येतोय पहिला साऊंड कधी येतोय ह्या टेटिस्कोपच्या साह्याने किंवा आपल्या ब्रिस्ट रिजनमध्ये मनगटावरती काय करतात हात ठेवून काय करतात मेजर करतात पाहतात. ॲट धिस मोमेंट द प्रेशर इंडिकेट इन द मॅनोमीटर आणि त्यावेळेचं प्रेशर काय केलं जातं जेव्हा पहिला ठोका मिळतो पल्स मिळतात तो पहिला पल्स जो आहे तो पल्स म्हणजे सिस्टॉलिक प्रेशर आहे त्यावेळेचं मर्क्युरी कॉलमवरचं या ठिकाणचं काय केलं जातं मर्क्युरी कॉलम मध्ये ही या ठिकाणी ब्लड प्रेशर काय केलं जातं रीड केलं जातं वाचलं जातं. ॲट धिस मोमेंट प्रेशर इंडिकेट इन द मूवमेंट इन सिस्टॉलिक प्रेशर साऊंड हर्ड ड्युरिंग द मेजरमेंट ऑफ द ब्लड प्रेशर आर कॉल्ड ॲज अ कोरॉटकॉप साऊंड. जो पहिला साऊंड मिळतो पहिला ठोका मिळतो त्याला काय म्हणतात कोरॉटकॉप साऊंड असे म्हणतात. द प्रेशर इन द कफ इज फर्दर लोवर्ड आणि सुद्धा हवा काय केली जाते सोडून दिली जाते त्या कपमध्ये भरलेली टिल एनी पल्सटाईल साऊंड कॅनॉट बी हर्ड आणि हवा म्हणजे पल्स यायचा जाणवायचा बंद होईपर्यंत काय केला जातो बंद होईपर्यंत काय केले जाते त्यातली हवा सोडून दिली जाते. ॲट धिस मोमेंट प्रेशर इंडिकेट इज
इन मुवमेंट इज मॅनोमीटर इज डायस्टोलिक प्रेशर. आणि त्यावेळेस काय आहे की नॉर्मल ब्लड फ्लो होत असतो आणि ब्लड काय झालेलं आहे पल्स जाणवायचा बंद झालेला आहे तेव्हाचं जे प्रेशर आहे ते मोजलं जातं ते म्हणजे डायस्टेलिक ब्लड प्रेशर. अँड ऑप्टिमल ब्लड प्रेशर नॉर्मल लेवल इज रीड 120/80 आणि नॉर्मल ब्लड प्रेशर किती असतं 120/80 mmHg असतं. आता हाय ब्लड प्रेशर आपण म्हणतो प्रत्येक व्यक्ती मला ब्लड प्रेशर आहे. ब्लड प्रेशर म्हणजे ब्लड प्रेशर सगळ्यांनाच असतं, नॉर्मल असतं. ज्यांना ॲबनॉर्मल असेल एक तर हाय ब्लड प्रेशर आणि काहींना लो ब्लड प्रेशर. मेजॉरिटी ब्लड प्रेशरचा त्रास असणारी व्यक्ती असतात त्यांना काय असतं हाय ब्लड प्रेशरचा त्रास असतो. 85% लोकांना हाय ब्लड प्रेशर आणि 15% लोकांना फक्त लो ब्लड प्रेशर असतं ज्यांच्यामध्ये रक्त कमी आहे. पर्सिस्टंट राइज्ड ब्लड प्रेशर हायर दॅन द नॉर्मल इज कॉल्ड ॲज अ हायपरटेन्शन. कायमस्वरूपी ज्यांचं काय ब्लड प्रेशर जास्त आहे अबाव 140/90 mmHg काय 140-90 पेक्षा ज्यांचं नेहमीच ब्लड प्रेशर जास्त आहे त्यांना आपण काय म्हणणार हाय ब्लड प्रेशरचा त्रास आहे. ॲज अ थ्रेशोल्ड ऑफ हायपरटेन्शन 140-90 हे काय आहे बाउंड्री सांगितलेलं आहे. ह्याच्यापेक्षा जास्त जर असेल तर त्याला म्हणणार हाय ब्लड प्रेशर आहे. ॲट द 180 to 120 mmHg हायर रीडिंग आर डेंजरस टू द हेल्थ. आणि या 180 पेक्षा जास्त जर त्याचं ब्लड प्रेशर भरत असेल 180-120 तर आहे काय आहे हे घातक आहे. इट मे डॅमेज द हार्ट. ते काय करू शकतं हार्ट डॅमेज करू शकतं. ब्रेन अँड किडनी ब्रेनमध्ये हिमोरेज होऊ शकतं, रक्तस्राव होऊ शकतो आणि किडनी सुद्धा फेल होऊ शकतात. अंडर द कंडिशन ऑफ हायपरटेन्शन हार्ट युजेस मोर एनर्जी फॉर पंप. काय आहे की हार्टला काय करावं लागतं जादा काम करावं लागतं. जादा प्रेशर द्यायचं आहे म्हणजे जादा काम करावं लागतं आणि जादा काम करताना हार्ट काय होऊ शकतं बस्ट सुद्धा होऊ शकतं, फुटू शकतं. जसं गाडीचं इंजिन फुटू शकतं खूपच तापलं, खूपच त्याच्यावरती प्रेशर आणलं तर. विच कॉजेस द एंजिना पेक्टोरिस. आणि या कंडिशनला काय म्हणतात एंजिना पेक्टोरिस म्हणतात. की चेस्ट पेन छातीत दुखायला लागतं, जादा ताण दिला की काय होतं दुखायला लागतं. ह्या कंडिशनला काय म्हणायचं एंजिना पेक्टोरिस असं म्हणतात. चेस्ट पेन इज ड्यू टू द लोअर्ड ब्लड सप्लाय टू द कार्डियक मसल्स. शरीराला रक्तपुरवठा करायचा आहे पण काम हार्टला करायचं आहे. हार्टला रक्तपुरवठा कमी पडतो त्यावेळेस इतर अवयवांना जादा पुरवठा केल्यामुळं आणि त्यामुळं हार्टच्या वॉलमध्ये काय होतात पेन्स निर्माण होतात. त्याला एंजिना पेक्टोरिस असं म्हणतात. इट मे लीड टू द मायोकार्डियल इन्फ्रॅक्शन. आणि त्यामुळे काय होऊ शकतं हार्टचं वर्किंग वरती परिणाम होऊ शकतो. मायोकार्डियल इन्फ्रॅक्शन म्हणतात. दीज आर मोर चान्स टू ब्रेन हिमोरेज. आणि त्या कंडिशनमध्ये हिमोरेज सुद्धा होऊ शकतं ड्यू टू हायपरटेन्शन. आर्टरीज इन द ब्रेन आर लेस प्रोटेक्टेड बाय सराउंडिंग टिश्यू. ब्रेनमधल्या आर्टरीजना सराउंडिंग टिश्यूनं काय केलेलं नसतं प्रोटेक्ट केलेलं नसतं. त्यामुळे त्या काय होऊ शकतात बस्ट होऊ शकतात. अँड टू द अदर ऑर्गन किडनी हायपरटेन्शन मे कॉज द किडनी फेल्युअर. आणि किडनीमध्ये सुद्धा काय होऊ शकतं फेल्युअर होऊ शकतं. किडनी फेल्युअरचा धोका सुद्धा ह्या हायपरटेन्शनमुळं आहे. अशा पद्धतीनं ब्लड प्रेशर म्हणजे काय आणि